एका रात्रीत एखाद्याची नशीब बदलू शकते यावर कदाचित तुमचा विश्वास असेल, पण एका रात्रीत डॉक्टरांनी नाही म्हटलेला कायमचा गेलेला डोळ्याचा प्रकाश परत येऊ शकतो का? विज्ञानाला थक्क करणारी आणि डोळ्यातून अश्रू आणणारी ही सत्य घटना घडली होती आजपासून काही दशकांपूर्वी साक्षात सद्गुरू बाळूमामांच्या दरबारात. अंधारलेल्या आयुष्यात जेव्हा आशेचा शेवटचा किरणही विझून जातो तेव्हा सुरू होते बाळूमामांची अद्भुत लीला. आज आपण अशाच एका अंगावर काटा आणणाऱ्या सत्य घटनेबद्दल जाणून घेणार आहोत. जिथे एका अंध व्यक्तीला बाळूमामांच्या केवळ एका शब्दाने आणि आशीर्वादाने त्याची दृष्टी परत मिळाली. जर तुम्ही मामांचे खरे भक्त असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि या कथेच्या शेवटी तुम्हाला बाळूमामांच्या अफाट शक्तीची प्रचिती येईल. संत बाळूमामा हे केवळ एक चमत्कार करणारे साधू नव्हते, तर ते गोरगरीब, अनाथ आणि दुःखी कष्टी लोकांचे कैवारी होते. कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर हे त्यांचे प्रमुख ठाण. मामा आपल्या मेंढ्यांचा कळप घेऊन गावोगावी फिरायचे. मामा जिथे जात तिथे लोकांचं आजारपण, दारिद्र्य आणि दुःख दूर व्हायचे. अशाच एका काळात कर्नाटकातील एका लहानशा गावात एक गरीब कुटुंब राहत होते. या कुटुंबात एक तरुण माणूस होता ज्याचे नाव विठ्ठल. काही लोक त्याला प्रेमाने विठोबा म्हणायचे. विठ्ठल हा जन्मापासून अंध नव्हता. एक भीषण आजारामुळे आणि डोक्याला लागलेल्या गंभीर दुखापतीमुळे त्याच्या दोन्ही डोळ्यांची दृष्टी अचानक गेली होती. तो पूर्णपणे अंध झाला होता. ज्या तरुणाने घराचा गाडा ओढायचा तो तरुण आता खाटीवर पडून होता. त्यांच्या आई वडिलांनी त्याला अनेक वैद्य, डॉक्टर, मोठ्या रुग्णालयामध्ये दाखवले. घरात जे अनेक थोडीफार दागिने आणि जमिनी होती ती त्यांनी मुलाच्या उपचारासाठी विकली. पण डॉक्टरांनी शेवटी हात वर केले. डॉक्टर म्हणाले याचे डोळे आता कधीच बरे होऊ शकत नाही. विज्ञानात यावर आता कोणताही उपाय नव्हता. तुम्ही याला घरी घेऊन जा आणि याची सेवा करा. विठ्ठलाच्या आयुष्यात कायमचा अंधार पसरला होता. तो रात्रंदिवस रडायचा आणि देवाकडे स्वतःचे मरण मागायचा. शेजाऱ्यांनी आणि नातेवाईकांनी त्यांची साथ सोडली होती. एक दिवस विठ्ठलाच्या गावात मामांच्या एका भक्ताची येणे झाली. त्याने विठ्ठलाच्या आई वडिलांना रडताना पाहिले आणि त्यांना आदमापूरच्या बाळूमामांबद्दल सांगितले. तो भक्त म्हणाला, अहो तुम्ही माणसाची उंबरटे कशाला शिजवताय? त्या आदमापूरच्या अवलिताच्या चरणी जा. मामांचे पाय जिथे लागतात तिथे काळाच्या घालाही टाळतो. तुमच्या मुलाला मामांकडे घेऊन जा. आई वडिलांच्या मनात आशेचे एक छोटासा किरण जागृत झाला. पण विठ्ठल स्वतः खचला होता. तो म्हणाला, जेव्हा डॉक्टरांचे विज्ञान अपयश ठरले तिथे एका मेंढपाळ बाबा काय करणार? पण आईचा डोळ्यातील अश्रू पाहून विठ्ठलाने बाळूमामांकडे जाण्यास होकार दिला. त्या रात्री वाहतुकीची साधने आजच्या सारखी सोपी नव्हती. कसेबसे हाल अपेक्षा सहन करत त्या अंध विठ्ठलाला धरून त्याचे वृद्ध आई वडील आदमापूरला पोहोचले. मामांचा मेंढ्याचा कळप त्यावेळी एका विस्तीर्ण मैदानात थांबला होता. आजूबाजूला हजारो भक्तींची गर्दी होती. दरबारातील तो अद्भुत प्रसंग आणि मामांचे कोप विठ्ठल आणि त्यांचे आई वडील गर्दीतून वाट काढत बाळूमामांच्या समोर आले. मामा आपल्या घोमटीवर बसले होते. त्यांच्या हातात काठी होती. धुनी पेटलेली होती. मामांचा अवतार अत्यंत तेजस्वी आणि तितकाच करारी होता. विठ्ठलाच्या आईने मामांच्या पायावर डोके ठेवले आणि ती ठसाठसा रडू लागली. तिने रडत रडत आपली व्यथा मांडली. मामा, माझा एकुलता एक मुलगा अंध झालाय. डॉक्टरांनी हात टेकले. आता तुमचाच सहारा आहे. याला दृष्टी द्या मामा, नाहीतर आम्हा तिघांना मरण द्या. बाळूमामांनी त्या अंध विठ्ठलाकडे आपली तीक्ष्ण नजरेने पाहिले. मामांच्या स्वभावावरून खूप कडक आणि रागेट वाटायचा, पण आतून ते माऊलीसारखे प्रेमळ होते. मामा अचानक मोठ्याने ओरडले, काय रडताय? माझ्याकडे काय डोळे वाटायचे कारखाने आहेत होय? डॉक्टर नाही म्हणाले ना? मग इथे कशाला आला? जा, घेऊन जा येथून. मामांचा हा अवतार पाहून विठ्ठलाचे आई वडील घाबरले. विठ्ठलालाही वाटले की आपण इथे येऊन चूक केली, पण मामांचे शब्द हे वरून शाप वाटले तरी त्यात भक्ताचा कल्याण दडलेले असायचे हे जुन्या भक्तांना ठाऊक होते. अंधार दूर करण्यासाठी प्रकाश अवतरला. मामा उठले आणि ते आपल्या हातातील काठी जमिनीवर आपटली. ते विठ्ठलाच्या अगदी जवळ होते. त्याने धुनीतील पवित्र अंगारा आपल्या हातात ठेवला. मामाने विठ्ठलाला जवळ बोलवले आणि थेट त्यांच्या दोन्हीही बंद असलेले आणि निकामी झालेले डोळ्यांवर अंगारा जोरात चोळला. अंगारा चोळताच विठ्ठलाच्या डोळ्यात प्रचंड आग होऊ लागली. तो वेदनेने ओरडला, आई ग, मरतोय मी, डोळे जळतात माझे. विठ्ठल खाली जमिनीवर लोळू लागला. त्यांचे आई वडीलही घाबरले, पण मामा इथे शांत उभे होते. मामा कडक आवाजात विठ्ठलाला म्हणाले, अरे मूर्खा, उठ.
डोळे उघड आणि बघ समोर कोण उभे आहे. मामांचा तो अधिकारवाणीचा आवाज विठ्ठलाच्या कानावर पडला. विठ्ठलाने अत्यंत कष्टाने वेदनेने आपले डोळे उघडण्यास प्रयत्न केले. सुरुवातीला त्याला फक्त धुसर प्रकाश दिसला. त्याने 2-3 वेळा डोळ्याची उघडझाप केली आणि अचानक विठ्ठलाच्या डोळ्यासमोर वर्षानुवर्षेचा मीठ काळोख नाहीसा झाला. त्याला समोर विस्तीर्ण मैदान दिसू लागले. आजूबाजूचे माणसे दिसू लागले. त्याचे रडणारे आई वडील दिसू लागले आणि सर्वात महत्वाचे म्हणजे समोर साक्षात भगवंताच्या रूपात उभे असलेले सद्गुरू बाळूमामा दिसले. विठ्ठलाला त्याची दृष्टी पूर्णपणे परत मिळाली. विज्ञानाने ज्या डोळ्यांचं मृत घोषित केले होते ते डोळे बाळूमामांच्या हातातील अंगारा लावतात जिवंत झाले होते. विठ्ठल आनंदाने वेडा झाला. तो ओरडू लागला, आई मला तू दिसतेस, बाबा मला सगळं दिसते. विठ्ठलाने थेट बाळूमामांच्या पायावर लोटांगण घातले. त्यांच्या चरणांवर आपले आनंदाश्रूचा अभिषेक केला. विठ्ठलचे आई वडील मामांच्या पाया पडत होते. संपूर्ण मैदानात एकच जयघोष सुरू झाला. संत सद्गुरू बाळूमामांच्या नावानं चांग भलं. मामाने विठ्ठलाच्या पाठीवर थाप मारली आणि हसून म्हणाले, जा आता नीट संसार कर आणि देवाचे नाव घेत जा. हा केवळ चमत्कार नव्हता, हा एकतर एका भक्ताच्या श्रद्धेचा आणि मामांचा अफाट करुणेचा विजय होता. बाळूमामा आज देहाने आपल्यात नसले, आदमापूरमध्ये आणि त्यांच्या भक्तांच्या हृदयात ते अजूनही जिवंत आहेत. त्यांची ही अद्भुत कथा आपल्याला शिकवते की जगात कितीही मोठे संकट आले तरी सद्गुरूंवरील विश्वास कधीही डगमगू देऊ नका. तुम्हाला बाळूमामांचा हा अद्भुत चमत्कार कसा वाटला हे मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्ही मामांचे निस्सीम भक्त असाल तर कमेंट बॉक्स मध्ये बाळूमामांच्या नावानं चांग भलं लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका अंगावर काटा आणणाऱ्या पुढच्या भागात. तोपर्यंत बाळूमामांच्या चरणी मानाचा मुजरा.